प्राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते. तुम्हाला पोटातली चरबी खूपच लवकर कमी करायची आणि तुमचं पोट खूपच वाढत चाललंय. आता ती चरबी तुम्हाला लवकरात लवकर कमी करायची आणि स्पेशली महिलांमध्ये, कारण डिलिव्हरी झाल्यानंतर चरबी एक दगड बनला जातो. बेंबीपाशी इतकं होतंय हेवी की असं वाटतं आपण दुसऱ्यांदा परत प्रेग्नेंट आहोत. इतकं पोट बाहेर दिसायला लागलेलं आहे. तर मग त्याच्यासाठी कोणते व्यायाम करायचे ते डायरेक्टली त्याच चरबीवरती, म्हणजे पोटाची चरबी असो किंवा बेंबीपासची चरबी असो, तिच्यावर डायरेक्ट इफेक्ट करणारे असे व्यायाम जर पाहिजे असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ते तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. डिलिव्हरी नंतरचं जे वाढलेलं पोट आहे ते कमी करायचंय, डिलिव्हरी नंतर वाढलेलं वजन आहे ते कमी करायचंय आणि डिलिव्हरी नंतर वाढलेलं शरीर, वाढलेली बॉडी, जो बॉडीचा पूर्ण शेप खराब झालेला आहे, तो जर करायचा असेल ना तर तुम्ही आजचे व्यायाम नक्की करून बघा. कारण आजचे व्यायाम खास तुमची दगडासारखी जमलेली चरबी पिघळून विरघळून टाकणारे आहेत. व्यायाम सोपे आहे, जे प्रत्येक महिलांना आपल्या घरातली घरात करता येतील असे आहे. आता पहिल्या व्यायामामध्ये करायचं काय तुम्हाला, आरामशीर तुमच्या तुमच्या बेडरूम मध्ये करा, हॉलमध्ये करा, टेरेस वरती करा. आरामशीर करून तुम्हाला ही चरबी कमी करायची. आता करायचं काय हे बघा, या पद्धतीने तुम्हाला आहे ना दोन्ही गुडघ्यांवरती यायचंय आणि दोन्ही गुडघ्यांवरती येऊन तुम्हाला करायचं काय, फक्त हे बघा, पूर्णपणे तुम्हाला आहे ना या पद्धतीनं गुडघ्यांवरती आल्यानंतर तुम्हाला करायचं काय हे बघा, पूर्णपणे या पद्धतीनं पूर्णपणे तुम्हाला खाली जायचंय. हे बघा या पद्धतीनं दोन्ही हातांवरती आले आणि तुमचं जे चिन आहे, तुमचं जे तोंड आहे ना, ते पूर्णपणे खालून या पद्धतीनं परत खाली जायचंय आणि परत मागे यायचंय. याने काय होतं, सगळ्यात जास्त ताण आहे ना तो पोटावरती येतो. पोटातली चरबी कमी करण्यासाठी एक सोपा व्यायाम आहे, जो हर एक महिलाला घरच्या घरी करता येईल असा आहे. आणि हे व्यायाम जास्त नाही, तुम्ही फक्त 10-10चे सेट करा, कारण 10-10चे सेटच तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात रिझल्ट देणार. हे बघा या पद्धतीने आले गुडघ्यांवरती, तुमचं जे चिन आहे, जे तुमचं तोंड आहे ना, ते पूर्णपणे परत खाली यायचंय आणि परत ताकद लावून तुम्हाला उठायचंय. जेव्हा तुम्ही ताकद लावून उठता ना, ताण आपोआप तुमच्या पोटावरती येतोय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ताण तुमच्या पोटावर येणार आहे, ताण तुमच्या बिंबी बसल्या दगडावर सुद्धा येणार आहे. आता याच्यातच मी परत दुसरा व्यायाम देते. आता दुसऱ्या व्यायामामध्ये तुम्हाला काय करायचंय, प्लॅंक, जो तुम्हाला होल्ड करल कमीत कमी 30 सेकंद. हे बघा, दोन्ही तुमच्या पायाच्या अंगठ्यावरती यायचंय आणि दोन्ही कोपरांवरती यायचंय आणि होल्ड करायचंय. याच्यामध्ये होल्ड तुम्हाला पहिले 30 सेकंद, 10 सेकंद, 20 सेकंद, 30 सेकंद पर्यंत तुम्हाला जायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. जितकं तुम्ही होल्ड कराल ना, तितकं तुमचं फॅट लवकर कमी होणार आहे. होल्ड करायचंय 10, 9, 8, 7, 6, 5, 4,
3, 2, 1. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. मित्रांनो, व्यायाम खूप सोपा आहे. तुम्हाला फक्त कोपरांवरती आणि दोन्ही पायाच्या अंगठ्यावरती होल्ड करायचंय. जितकं तुम्ही कराल ना, तितकं तुमची स्ट्रेंथ पॉवर वाढेल, स्टॅमिना वाढेल. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात तुमच्यामध्ये जी स्ट्रेंथ पॉवर आहे ना, ती हळू-हळू, हळू-हळू वाढायला सुरुवात होणार आहे. आणि त्यात तेवढाच परिणाम, तेवढाच ताण तुमच्या बिंबीवरच्या चरबीवरती येणार आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10-10 सेकंड वाढीत चला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इम्प्रूव्ह करायचंय. लवकरात लवकर तुमची चरबी आणि वजन दोन्हीही कमी होईल. आता याच्यात पुढचा व्यायाम देते. आता पुढच्या व्यायामामध्ये तुम्हाला ह्या पद्धतीने पाठीवरती झोपायचंय आणि पाठीवरती झोपून तुम्हाला हे दोन्ही पाय ना जोडायचे आणि काय करायचं, हाताला या पद्धतीने जाळी घालायची आहे आणि दोन्ही पायांना हात लावण्यासाठी तुम्हाला उठायचे. कारण तुम्ही ज्यावेळेस उठाल ना, पाय तुमचे हवेमध्ये होल्ड आहे आणि तुम्ही ज्यावेळेस इकडून उठाल ना, तर त्याच चरबीवरती ताण येणारा हा व्यायाम आहे. आणि हे व्यायाम तुम्हाला करायचे 30 वेळा. 15-15चे सेट घ्या आणि मग करा. बघा कितीही दगडावानी चरबी असू द्या मित्रांनो, 100% विरघळणार आहे. तुम्ही फक्त दिलेले व्यायाम तुम्ही फक्त करून बघा. दोन्ही पाय जोडायचे आणि हे बघा हात या पद्धतीनं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ताण पूर्णपणे पोटावरती येते. ज्यावेळेस कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की माझी लवकरात लवकर चरबी कमी होऊ राहिली. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईक पण नक्की करा मित्रांनो. नक्की करून बघा, पण मग कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो. व्हिडिओ खूप म्हणजे खूप महत्वाचा आहे. डिलिव्हरी नंतरची जेवढी चरबी तुमची जमा झालेली आहे, वजन वाढलंय, तर हे नक्की कमी होणार. करून बघा, कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटलाय म्हणून. आणि चॅनलला सबस्क्राईब तेवढं नक्की करा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओ मध्ये.